अनिल धनराज भोये, शिकपणीक्षक, जोडारी, गव्हर्नमेंट ITI खेड. तर आज आपण एक असं इन्स्ट्रुमेंट बघणार आहे की त्याच्यामध्ये जी रीडिंग घेतो आपण, जसं की वेगवेगळे प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ज्यामध्ये एक असतं व्हर्नियर ब्युवेल प्रोटेक्टर, अजून बरेच आहेत असे. त्यापैकी हे जे आहे ते काय आहे, अँगल मेजरिंग डिव्हाइस आहे. काय आहे, अँगल मेजरिंग डिव्हाइस आहे. तर त्याच्या पार्टची नावं, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याची रीडिंग कशी घ्यावी किंवा त्याचा जो लिस्ट काउंट असतो तो कसा काढावा ते आज आपण बघणार आहे. त्या अगोदर ते इन्स्ट्रुमेंट कसं असतं ते तुम्हाला मी दाखवतो, त्याची पार्टची नावं वगैरे सांगतो. आलं लक्षात? तर त्यामध्ये याला म्हणतात व्हर्नियर ब्युवेल प्रोटेक्टर. याच्यामध्ये आपण एक ब्लेड सेट करतो. ब्लेड हे दोन प्रकारचे येतात. त्यामध्ये एक ब्लेड जे असतं ते जवळपास त्याची लांबी 300 mm असते आणि एकाची लांबी जवळपास 150 mm असते. आपल्या ॲप्लिकेशननुसार आपण त्याचा यूज करतो. आता ह्या व्हर्नियर ब्युवेल प्रोटेक्टर याचं जे मटेरियल असतं ते उच्च प्रतीचं असं ॲलॉय स्टील असतं. काय असतं? ॲलॉय स्टील. तर जेव्हा आपण याची रीडिंग वगैरे घेतो तेव्हा काय करतो आपण, याच्यामध्ये हे जे ब्लेड असतं त्याच्यामध्ये एक स्लॉट टाकलेला असतो, त्याला ग्रो असं म्हणू शकतात. तर याच्यामध्ये तुम्ही त्याला सेट करू शकता. एक मिनिट. पद्धतीने आलं लक्षात? तर याच्यामध्ये बघा, पार्ट्सला काय म्हटलं जातं, याच्यामध्ये हा जो पार्ट आहे तो कनेक्टेड आहे या आउटर डिस्कला. कशाला? आउटर डिस्कला. जो आउटर डिस्क आणि हा पार्ट कनेक्टेड आहे, ह्या पार्टला म्हणतात स्टॉक आणि ह्या पार्टला म्हणतात डिस्क. ह्या डिस्कवरतीच काय असते, मेन स्केल असते. आणि ह्या आउटर डिस्कला जोडलेला जो एक पार्ट आहे जो 360 डिग्रीमध्ये फिरतो त्याला काय म्हणतात, डायल म्हणतात. आणि त्या डायलवरच असतो व्हर्नियर स्केल. याच्या फरकाने व्हर्नियर स्केल आणि मेन स्केल यांचा जो फरक असतो त्यातूनच आपण त्याला काय करतो, लिस्ट काउंट काढत असतो. आलं लक्षात? तर याच्यामध्ये जे आकडे असतात ते एकदम छोटे असतात. ते आपल्याला व्यवस्थित दिसता यावे, त्याची रीडिंग व्यवस्थित घेता यावी यासाठी इथे एक पार्ट दिलेला असतो. त्या पार्टचं नाव काय आहे तर मॅग्निफाईंग ग्लास. ह्या व्हर्नियर ब्युवेल प्रोटेक्टरवर 2 लॉकिंग स्क्रू असतात. एक असतं ब्लेड लॉकिंग स्क्रू आणि एक असतं डायल लॉकिंग स्क्रू. आणि हा जो एक स्क्रू असतो ह्या स्क्रूला म्हणतात फाईन ॲडजस्टमेंट स्क्रू. तर एखाद्या अँगलचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं असेल 90 डिग्रीपेक्षा कमी किंवा 90 डिग्रीपेक्षा जास्त, तर ह्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण ते घेऊ शकतो. तर याचं कन्स्ट्रक्शन लक्षात आलं तुमच्या. आता याची रीडिंग कशी घ्यावी हे आपण बघणार आहे. इथे लक्ष द्या. त्या अगोदर आपण एखाद्याची रीडिंग घेतो एखाद्या इन्स्ट्रुमेंटची, त्या अगोदर त्या इन्स्ट्रुमेंटचा आपल्याला माहिती असायला पाहिजे. तो काय असतो, लिस्ट काउंट. लिस्ट काउंट म्हणजे कमीत कमी मापलं जाणारं माप. आलं लक्षात? तर याचा लिस्ट काउंट किती आहे तर 5 मिनिट. तर तो लिस्ट काउंट कसा आला असेल तर लक्ष द्या. लिस्ट काउंट काढण्याच्या अगोदर आपल्याला, मी तुम्हाला आत्ताच बोललो की जी ही व्हर्नियर स्केल असते ह्या मॅग्निफाईंग ग्लासमधून आपण बघतो. व्हर्नियर स्केल आणि मेन स्केल याच्यामधून आपण मॅच करतो. आलं लक्षात? जी ही लाईन आहे याला म्हणतात व्हर्नियर स्केल आणि याच्या वरची लाईन जी आहे तिला म्हणतात मेन स्केल. आता इथे एकूण किती भाग पाडलेले आहेत, 0 पासून तुम्ही मोजायला सुरुवात केली तर 3-3चे भाग केले तर एकूण किती आहेत, 12 भाग आहेत. किती आहेत, 12 भाग. आणि जो तुमची मेन डिस्क आहे, जी मेन स्केल आहे, तर 0 डिग्रीपासून तर एकूण 23 डिग्रीपर्यंत ह्या 12 भागांची एकूण किंमत असते. आलं लक्षात? तर त्याला जर तुम्ही डिवाइड केलं याला
तर तुम्हाला ह्या एका भागाची किंमत मिळेल, जी इथे मी लिहिले बघा. एका भागाची किंवा एका डिव्हिजनची किंमत काढण्यासाठी एकूण बघा 0 पासून तर 23 डिग्रीपर्यंत, म्हणजे हा 20 आहे, 21, 22 आणि 23 डिग्री. आलं लक्षात? या 23 डिग्रीची किंमत किती आहे? 12 भाग, म्हणून त्याला मी काय केलं, डिवाइड 12 केली. आणि याला जर तुम्ही सॉल्व केलं तर उत्तर काय येईल? 1 डिग्री 55 मिनिट. ही एका भागाची किंमत आहे. काय झाली? एका भागाची किंमत. आणि परत जेव्हा तुम्हाला ही एका भागाची किंमत असते ती मेन स्केल डिव्हिजनच्या जवळपास 2 डिग्री इतकी असते. किती? 2 डिग्री इतकी असते. तर हे समजलं तुमच्या लक्षात आलंय. आता आपल्याला काय काढायचं आहे? लिस्ट काउंट. आणि लिस्ट काउंटचे डेफिनेशन काय असते? जेव्हा 2 मेन स्केल डिव्हिजन आणि वर्नियर स्केल डिव्हिजनचा फरक घेतला जातो तेव्हा आपण काय करतो? लिस्ट काउंट काढतो. इथं तेच केलं बघा. लिस्ट काउंट काढण्यासाठी काय केलं? मेन स्केल डिव्हिजन आणि वर्नियर स्केल डिव्हिजन. पण इथं 2 का भरलेलं मी? तुम्हाला आत्ताच बोललो की एका भागाची किंमत जवळपास किती असते? 2 डिग्री. म्हणून इथं मी काय लिहिलं? 2 डिग्री. 2 डिग्री एका भागाची किंमत. आलं लक्षात? आणि वर्नियर स्केल डिव्हिजन काय असते? तुम्हाला आत्ताच बोललो की वर्नियर स्केल डिव्हिजन एकूण 23 डिग्री आहे आणि 12 भाग आहे. म्हणून 23 डिग्रीची किंमत किती आहे? 12. आलं लक्षात? तर याचा डिफरन्स म्हणजे हा मायनस. याला जर तुम्ही फर्दर सॉल्व केलं तर तुमचं उत्तर किती येईल? 5 मिनिट. म्हणजे लिस्ट काउंट किती आला? 5 मिनिट. तर कळालं तुम्हाला लिस्ट काउंट कसं आलं? आता आपण समजा रीडिंग घ्यायची झाली. हे जर रीडिंग घ्यायची असेल तर सुरुवातीला आपण काय करतो? जो पण अँगल असेल किंवा तुमचा जो जॉब असेल त्या जॉबला तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये आणि ह्या ब्लेडमध्ये अशा पद्धतीने सेट करायचा आहे. सेट झाल्यानंतर हा जो तुमचा ब्लेडचा लॉकिंग स्क्रू आहे त्याला सुरुवातीला तुम्हाला लॉक करायचा आहे. तो लॉक स्क्रू झाल्यानंतर तुम्हाला जो हा डायल आहे, डायल जो असतो तो 360 डिग्रीमध्ये फिरतो. तुम्हाला जेव्हा इथं हे लक्षात ठेवायचं आहे की दोन्ही पण सरफेस जे आहेत तुमच्या जॉबचे ते दोन्ही पण त्याला टच आहेत का, स्टॉकला आणि ब्लेडला. त्याच्यानंतर हे स्क्रू टाईट करायचे आहेत. एकदा की स्क्रू तुमचे दोन्ही पण टाईट झाले त्यानंतर तुमच्या जॉबला बाजूला ठेवायचं आणि ह्या मॅग्निफाईंग ग्लासमधून तुम्हाला ती रीडिंग बघायची आहे. सुरुवातीला तुम्हाला काय बघायचं आहे? जो हा 0 असेल, कोणता? हा जो 0 असेल तो 0 कोणत्या वरत्या मेन स्केलला मॅच होतो. आलं लक्षात? आता समजा इथं बघा, इथं दाखवतोय मी, याच्यामध्ये मॅग्निफाईंग ग्लासमधून बघूयात. तर इथे मला दिसतोय जो 0 आहे तो 50ला मॅच आहे. 50 हा काय आहे? 50 डिग्री. तर आपल्याला सुरुवातीचं माप कळालं आहे की किती आहे? जी 0ची लाईन आहे, 0ची लाईन म्हणजे जी वर्नियर स्केलची लाईन आहे जी डायलवर आहे ती कशाला मॅच आहे? मेन स्केलला. आणि मेन स्केलच्या 50 डिग्रीला मॅच आहे.